श्रीकांत शिंदे यांचं नाव स्वतः शिरसाट यांनी घेतलं होतं, मात्र आता घुमजाव करतायत. तर कॅबिनेट मंत्री शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. काही गैर केलेलं नाही, नोटीसीला मी उत्तर देणार असं यावेळेला ते म्हणालेत. काहींनी तक्रार केली होती, यानुसार नोटीस आलेली आहे. यंत्रणा आपलं काम करते, आपल्याला त्याबाबत काही आक्षेप नाही असंही शिरसाट म्हणालेत. आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही. तुम्ही माझ्यासाठी बोललो, मी उगाच नाही बोललो. परवाच मला नोटीस आलेली. दोन 2019 तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख. आता आलं की नाही ताप. पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं. पाटलांना फोन केला, आपले पाटील सीए त्यांना फोन केला, म्हणजे असं असं नोटीस आली, ते पाहून घ्या. तर मंत्री संजय शिरसाटांची संपत्ती नेमकी किती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. जंगम संपत्ती 2019ला 1.21 कोटी होती, ती 2024 मध्ये वाढलेली आहे. तर स्थावर संपत्ती बघा 1.24 कोटी होती. सोनं त्यांचं 1.42 कोटींवर 2024 मध्ये गेले. तर ठेवी 2024 मध्ये 5 वरून थेट 81 लाखांवर गेल्यात. वाहनं 18 लाखांची वाहनं सध्या त्यांच्याकडे आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.